नमस्कार, मी असलम मुला. आपण पाहताय कराड वार्ता. मी सध्या कराड विटा या मार्गाला जोडणाऱ्या नवीन कृष्णा पुलावरती आहे आणि आज 14 जानेवारी आहे. आज 14 जानेवारीला एकच्या सुमारास कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील एका 30 वर्षीय महिलेने सध्या इकडे या नदी पात्रात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही साहसी युवक जे आहेत त्यांनी ही घटना पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने या नदी पात्रात धाव घेतली, कृष्णा नदी पात्रात, आणि तिला सध्या वाचवण्यात आलेलं आहे. श्रोती झिमरी असं तिचं नाव आहे. सध्या तिला उपचारासाठी कराडच्या कराडच्या कुटीर रुग्णालयात सध्या तिला दाखल करण्यात आलेला आहे. घटनास्थळी मोठी गर्दी झालेली आहे. कॉटेज हॉस्पिटल जो परिसर आहे तो नागरिकांच्या गर्दीनं सध्या भरला आहे. तिनं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर काही वेळातच साहसी युवक जे काठावर उपस्थित होते, सावळ्या ग्रुपचे, अशा 5 युवकांनी तिला वाचवलेलं आहे. या पुलावरती संरक्षक जाळे बसावे यासाठी सध्या रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं आंदोलन करण्यात येते. मात्र सध्या बांधकाम विभागाकडून बेजबाबदारपणा दाखवण्यात येतोय आणि याचाच सध्या फटका सध्या इकडे बसत आहे. हा जो पूल जो आहे तो सध्या मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे. अनेक मुली सध्या याच पुलावर येत आहेत आणि आपली जीवनयात्रा संपवत आहेत. मुलींनी याच पुलाची का निवड केली आहे, इथूनच ते का उडी मारतात, हा एक संशोधनाचा विषय आहे. मात्र या पुलावर संरक्षक जाळी बसवावी यासाठी सध्या आंदोलन केले जाते. अनेक संघटनेकडून भीक मागून देखील आंदोलन केलं जाते. त्यामुळे या झोपी गेलेल्या बांधकाम विभागाला केव्हा जाग येणार आणि इकडे संरक्षक जाळ्या केव्हा बसणार याचीच आता प्रतीक्षा कराड शहरवासियांना लागून राहिलेली आहे. एकंदरीत या 30 वर्षीय श्रोती झिमरेने जो आज आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, या घटनेमुळे सध्या कराड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. असलम मुल्ला, कराड वार्तासाठी. नमस्कार.